हा हा बोल पशा. हो अरे पोचलो ऑफिसमध्ये पोचलो. येस येस येस. अरे आता माझी बॉस आली की कल्टी मारतो ना, परमिशन काढतो आणि कल्टी मारतो. अरे मी पण एक्सायटेड आहे पिकनिकसाठी यार. किती वर्षांनी जातोय पिकनिकला आपण. हा हे काय नाही रे, आता आठवडा झाला नवीन बॉस आली. कल्टी मारतो रे तिला काय, तुला माहिती ना आपण कसे आहोत. हा एक लक्षात घ्या बाई, तो गौऱ्या आहे ना कॉन्ट्रीब्युशन आधीच घ्या. हा तो दरवेळेला काय करतो, तो प्यायला बसतो, 3-4 पेक झाल्यावर मग एक्स गर्लफ्रेंडची आठवण काढतो आणि मग खूप रडतो बिडतो आणि नंतर पैसे देत नाही तो. हा ते आधी घेते. हा आणि भक्तीला पाजू नको. हा अरे अर्धबुज बिअर प्यायली होती गेल्या वर्षी. पहाटेपर्यंत किंगफिशर पक्षी उडत होते असं माहिती का. नको यार, नको नको. हा हा अरे तिला फसवतं रे, तुला माहिती ना आपण कोण आहे ते. मग हाफडे घेतो मी, डोंट वरी. हा मिळणार हाफडे आपल्याला मिळणार. हा 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 अरे करू ना मजा, त्यात काय आपल्याला. या 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 हा अरे तिचीच वाट बघते. आले. यस व्हॉट इज हॅपनिंग देअर. आय वॉन्ट डिलिव्हरी टुडे नाव इटसेल्फ. नो नो आय एम नॉट अलाउड इट. नो आय एम नॉट. आय हॅव 2 daughters, both are girls. नो ओव्हर ना आउट. अल्फा रॉजर. कोण आहेस तू? मी आहे नमकीन मॅम. मी आहे मुमकिन. मी आहे मुनमुन सेन मॅम. काय म्हणतात ते. मे आय कम इन. या कमीन या. हॅलो एक्सक्यूज मी. मी तुम्हाला सांगतेय काय म्हणतायत ते. हो येस मॅम. या तुम्ही आत या. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. What the hell? काय चाललंय. ही फाईल मी तुम्हाला चेक करायला देते. सॉरी मला वाटलं कॅच कॅच खेळतोय आपण. Shut up. हे काय आहे. ही फाईल कसली आहे माहितीये. बॉक्स फाईल. हे बघा तुम्ही बनवलेली बॅलन्स शीट आहे यात. चेक करा काय याच्यात. येस मी रात्रभर मेहनत करून ही बॅलन्स शीट बनवली आहे मॅम. रात्रभर मेहनत ओ करून. येस मॅम. तुम्ही ही अशी बॅलन्स शीट बनवली. येस मॅम. किती मिस्टेक्स आहे त्याच्यात, किती कॅल्क्युलेशन मिस्टेक. काय कामं करता का झोपा काढता. हा रब्बेश. आणि एक मिनिट जरा दाखव. हे काय हे बॅलन्स शीटच्या कॉर्नरला हे कसले चित्र काढले तुम्ही. मोर पोपट. हे काय हातात कलश घेतलेली बाई. हे काय हे कसले खुडे काढलेत तुम्ही. ते जस्ट डेकोरेशन म्हणून ते. डेकोरेशन करायला तुमची रिक्षा आहे ही. हास्य जत्रेत हरवलेल्या धनश्रीसारखे एक्सप्रेशन देऊ नका प्लीज. ही बॅलन्स शीट नीट चेक करा आणि नंतर मला मेल करा प्रॉपर. गो. आत्ता. हो आता. आत्ता. आत्ता मधले व्हेरिएशन कसले देत आहे. हो आत्ता. आज आत्ताच का तुम्हाला पिकनिकला जायचंय. हो ना. मला नाही मॅम सॉरी. मी अशा गोष्टी नाही या कामाच्या आड नाही आणत मॅम. प्लीज प्लीज स्वतःचं काम करा मिस्टर चौगुले. येस येस. तुम्हाला रिस्पॉन्सिबिलिटी कळतेय का. Yes, ma'am. हा नाही कसं आहे आत्ता नुकतंच 3rd क्वार्टर सुरू झालंय. येस मॅम. पहिल्या 2 क्वार्टरमध्ये आपल्याला कंपनीला प्रचंड लॉस झालाय. तुम्हाला कळतंय का. Yes. 3rd क्वार्टर नंतर मी तुमच्याकडे काय अपेक्षा करायला पाहिजे. नागिन डान्स. थर्ड क्वार्टर नंतर मी नागिन डान्सच करतो. 4th क्वार्टर नंतर मी ओकतो. काय चाललंय तुमचं. युअर टॉकिंग रॉट. जा प्लीज ते दुरुस्त करा. गो. चौगुले. हा जातोय पुढे जातो. Move fast. Yes. हाबडे पाहिजे आता. हावडे पाहिजे आता. हावडे पाहिजे आता. मिळणार जा. काय म्हणाला तुम्ही. कसा प्रश्न होता तसं उत्तर होतं. कसा प्रश्न होता. हावडे पाहिजे आता. मिळणार जा. ओके. जस्ट खाली जाऊ नये का मी. कशाला.
कॅज्युअल. ऑफिस आवर्स मध्ये कोणी कॅज्युअल मध्ये बाहेर जातं? माझा फोन जरा हँग झालेला आहे, म्हणजे मला ते फोन येत नाही आहेत मला सध्या, त्यामुळे जर जायचं होतं, नवीन फोन घ्यायचा होता. ऑफिसचे फोन मॅम येत नाही आहेत, ऑफिसचे फोन माझं मला काही नाही आहे मॅम. म्हणजे माझे पर्सनल फोन मला नाही. ओके रिलॅक्स रिलॅक्स. बघू तुमचा फोन द्या मला. फोन द्या. माझा फोन दाखव. रिमोट देताय मला? ओ शिट, रिमोट आणला मी. अरे बापरे, फोन घरी विसरलो मॅम, सॉरी, मला वाटलंच मी घरी विसरलो फोन. खोटं बोलू नका, मगाशी तुम्हाला बघितलंय मी फोनवर बोलताना. प्लीज फोन द्या. काय हे लॉक कोड काय तुमचा? मला आठवत नाहीये. घ्या, उघडलं. तुम्ही कसं काय उघडलं? कसा उघडलं? अहो लॉक उघडताना बटन दाबा, 1 2 3 4 असं म्हणता तुम्ही जोर जोरात. अख्ख्या ऑफिसला कळलाय कोड. आणि काय अगदी बुद्धिवंत कोड ठेवलाय, 1 2 3 4. वा, जगात कोणाला कळणार नाही. एनिवे, तुम्ही काही काळजी करू नका. हे बघा, माझ्याकडे दोन हँडसेट आहेत. मी काय करते, तुमचं सिम काढते आणि माझ्या हँडसेट मध्ये टाकते. डोंट वरी. हे बघा, आहे माझ्याकडे. डोंट वरी. एक मिनिट. तुम्ही कशाला हे करत? नाही कसं आहे, तुमची सोय बघणं आमचं काम आहे ना. नाही, महत्वाचं काम आहे. हो, ते माहिती आहे शाणी. नाही माहिती आहे मला. अरे झाला तुमचा फोन चालू. या, हे काय SMS पण आला. दिला का हाफ डे मशीन आहे काय? ते हे वेगळं आहे. ते आमच्याकडे ते हे आहे ना, म्हशीचा गोठा आहे ना, ते गोठा कपाळात. नाही, गोठा त्या कळपात म्हशी असतात ना, गोठा त्या म्हशींचा ते काही नाही, असं काही नाही. ते जाऊ दे, त्याचं काय. तुम्ही काहीही बोलताय, तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय? या. प्लीज जा, स्वतःचं काम करा. ही फाईल घ्या आणि काम करा. क्विक, फास्ट. या, मूव. Fake fact. No. Just going. I was just. तुम्हाला कशाचे पैसे मिळतात असं वाटतंय तुम्हाला? नाही, मी जस्ट जात होतो ते त्यावेळेला ते काम करा. या, ओके. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड डे मॅम. आता काम करा. तुम्हाला चिक्की आवडते? त्याचं काही मध्ये नाही, एक जनरल विचारतात. बॅलन्स शीटचं काम मीच करणार आहे. बॅलन्स शीटचं म्हणजे तुम्ही म्हणाल की बाबा मीच करणार आहे. येस, यू आर राईट. मला चिक्की खूप आवडते. तेच मला वाटलं. म्हणजे माझा नवरा सतत मला चिक्की आणून देतो. म्हणजे मी रुसले, चिडले, म्हणजे नाही मला काही पटलं तर लगेच तो चिक्की काढतो आणि माझा मूड खुश एकदम. मला वाटलंच लाडूला चिक्कीच आवडणार. यू राईट. ऍक्च्युली लाडू आणि चिक्की तुम्हाला आवडणार. खूप आवडते मला. लाडू चिक्की खूप आवडते. आय टेल यू. खूप लाडूलंय तुम्हाला नवऱ्याने. लाडावून तर ठेवलंच आहे, त्याची लाडाची बायको. That's what I'm saying, की मला चिक्की लाडू खूप आवडतो, फक्त सुतारपेंडी नाही आवडत. चला, अपडेटसाठी काय काय ऐकायला लागतं तुझ्या? का नाही, मी जर आता एक समजा, म्हणजे जस्ट एक तुम्ही मला बाबा एक 5 मिनिटात मला सोडलं, बाबा जा बाबा लोणावळ्याला, मला तर येताना मी चिक्की घेऊन येऊ शकतो तुमच्यासाठी. काही गरज नाही. हे माझ्याकडे चिक्की आहे. ही आहे. पण मी जास्त घेऊन येऊ शकतो. नाही, काही गरज नाही. घरी खूप आहे. माझ्या नवऱ्याने कालच मला आणून दिलेली चिक्कीचं पॅकेट. थँक्यू सो मच. पुण्याहून येताना भाकरवडी पण आणू शकतो. म्हणजे मी भाकरवडी आहे. माझा भाऊ आहे ना, पुण्यातच राहतो. त्याने कालच माझ्या हातात भाकरवडी ठेवली. भाकरवडी पण तुम्ही आणली? ते लोणावळ्याच्या तिकडे एक सुंदर नगर नावाचं गाव आहे, 30 किलोमीटर आत आहे. तिथे काही संबंधच नाहीये. तिकडे तिखट शेव फार छान मिळते, ती मी आणू शकतो. सुंदरपूर माझं माहेर आहे. चला, आदल्या दिवशी स्क्रिप्ट देतो ना, तेच चुकीचं आहे. फाईल या, म्हणजे सगळेच तुमच्याकडे आहे, त्यामुळे काही तसा काही प्रॉब्लेम नाहीये. यू वॉन्ट? नाही, आय हे नो प्रॉब्लेम. ओके देन आय विल. हे मूव फास्ट. एक मिनिट. काय होतं? आई ओके? मला हाफ डे पाहिजे. एक मिनिट, तुम्ही बसा प्लीज. मला एकदम ना ते मला हल्ली वरच्यावर असं होतं. एक मिनिट. मला ना एकदम ते मध्ये सुद्धा झालेलं, डॉक्टर म्हणाले हाफ डे काय घरीचा बरं वाटेल. मी नेहमी असं करतो, आज तसंच ह्या क्षणाला मला तसं होतं. जरा ऑपरेटर, जरा एमडींना फोन द्या. एमडींना कशाला फोन करताय तुम्ही? नाही, कसं आहे, आता तुम्हाला बरं वाटत नाहीये ना, मला त्यांना कळवायला हवं. कसं आहे, अकाउंटंट ही फार महत्वाची पोस्ट आहे. तिथे असं आजारी म्हणून चालणार नाही. आय हॅव टू रिप्लेस इट. ओके, एक मिनिट.
मला त्यांना कळवायला हवं ना. नाही हा जस्ट ऍसिडिटी, तसं काही प्रॉब्लेम नाही वा. हा आय एम ओके. दरवेळेला असंच होतं, थोडी ऍसिडिटी ढेकर गेला ना की बरं वाटतं. आय एम ओके नाव. आर यू शुअर तुम्ही ओके आहात? हॅलो हे ऑफिस आहे, शेतावर नाही या तुम्ही आरडाओरडा करायला. आय एम ओके, आय एम परफेक्टली ऑल राईट. काहीच हा नका देऊ एमडींना. आय सी ओके थँक्यू. झाली कारण संपली. थकलो. हा युअर ओके ना? येस मॅम. हा प्लीज आपली कामं Have a nice day, ma'am. थँक्यू. खूप वेळ झाला सांगू ना. जस्ट गोइंग, आय एम जस्ट गोइंग मॅम. हॅलो. हा बोल आई. काय म्हणाली? अगं मी कामात आहे ना आई. मग काय ग? बरं दे विशालला फोन दे. विशाल बाळा असं करू नको राजा, मी कामात आहे ना. मम्मा कामात आहे की नाही? हे बघ रडू नको राजा, ऐक ना. विशाल हे बघ मी कोणासाठी करते एवढं सगळं? तुझ्यासाठीच करते ना. ऐक रडू नको. बरं काय हवंय? बरं ठीक आहे. आता हे कसं शिकू शकते तुला मी? बरं ठीक आहे. ऐक राजा. हॅलो. पोरं म्हणजे ना मॅम एनिथिंग रिक्वायर्ड फ्रॉम माय साईड? नाही काय झालं मॅम, मला जरा कळेल का? ऍक्च्युली माझा मुलगा हो चौघुले. मुलाचं नाव चौघुले का ठेवले? मी तुम्हाला सांगते ना, माझा मुलगा मिस्टर चौघुले. जस्ट रिलॅक्स. इट्स नॉट टाइम टू रिलॅक्स. प्लीज कम मॅम, प्लीज बसा. मला मुलांचं काही कळतच नाही हो. अच्छा कुठे बसायचं? प्लीज बिहेव युअरसेल्फ. एक तर मला आधीच खूप टेन्शन आहे. मॅम काय झालं मला सांगा प्लीज. मुलगा हो माझा प्रचंड त्रास देत असतो, त्याला काही कळतच नाही काय मागावं काय नाही. मी आई म्हणून कुठे कुठे पुरी करणार आहे, काय करणार आहे. ऑफिस, तुमच्यासारखी माणसं, काय करायचंय मला. ऍक्च्युली माझ्या मुलाच्या मागण्या सुद्धा इतका वियर्ड असतात ना. मला कॅन आय हेल्प यू? काय सांगा मला जरा. आता मला तो म्हणतोय की ते गरब्यामध्ये काय तुमचं वाजवतात ते बेंजो. हा तो बेंजो त्याला शिकायचा आहे. आता मी कसं शिकू शकते हे सांगा मला. तुमच्या कोणी ओळखीचं आहे जो कोणी बेंजो वगैरे असं वाजवतो? डू यू नो समबडी एल्स? जर कोणी असेल तर तुम्ही त्याला हाफ डे द्याल? हाफ डे एवढा वेळ नको शिकवायला. आठवड्यातून 2 दिवस आला तरी पर डे देईन मी त्याला. तासाचे जे काय होतील ते मी देईन. मग ऍक्च्युली मीच आहे. आय एम द वन. म्हणजे तुम्ही आम्ही आमच्या सोसायटीत तिकडे सगळं एरिया आहे ना, तिकडे मी स्वतः माझा बेंजोचा बिझनेस. काय सांगताय? खरंच बाई तुम्हाला खरंच नवरात्रीचे 9च्या 9 दिवस मी असतो. अरे बापरे, तुम्ही माझं खूप मोठं टेन्शन संपवलं. येस. म्हणजे खरंच तुम्हाला वाजवता येतं? ऑफकोर्स. तुम्ही माझ्या मुलाला शिकू शकाल विशालला? वाय नॉट मी तुमच्या मुलाला शिकवेन. वाव, फक्त मला काय आहे ना, इन्स्ट्रुमेंटची वगैरे गरज नसते. म्हणजे मी तोंडी बेंजोपट्टू आहे. तोंडी बेंजोपट्टू म्हणजे तोंडाने मी हे वाजवतो. इंटरेस्टिंग. मी व्हिडिओ करते आणि माझ्या मुलाला पाठवते. पण ते हाफ डेचं नक्की. हो बघू. हाफ डे काय तुम्ही सांगाल तर सुट्टी वाटेल ते देईन मी तुम्हाला. वरी ॲट ऑल. मी मॅनेज करते. तुम्ही जरा प्लीज ते करून दाखवा मला. सुरुवात अशी करायची आहे, तुम्ही रेकॉर्ड करा. दिदितांग 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 धिंग तितांग तितांग धिंग तितांग तितांग ढांग दा दे धांग तिंग तितांग धांग दा तितांग तिरडते दरांग दा दितांग तिरडतितांग दा धांग दा धांग धांग वो दा धांग दा दितांग तिरडतितांग धांग दा दितांग ततर दा 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 तर 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 तर दा तर दा तर दा तर दा तर दा धान दा धान धन धांग दा तितांग एकदा याच व्हिडिओ मध्ये माझ्या लेखासाठी म्हणा विशू आय लव्ह यू. विशू आय लव्ह यू. पुन्हा एकदा विशू आय लव्ह यू. विशू आय लव्ह यू. नाईस. सुपर. आता मला हाफ डे मिळू शकतो का? हो जरूर, का नाही. या नक्की या. सोमवारी मात्र फोन करून या. शुअर. सोमवारी फोन करून या. हा आता तुमचा हा थिल्लर व्हिडिओ आहे ना, तो मी एमडी पर्यंत पोहोचवते. एमडी पर्यंत का? नाही तुम्हाला नसते टॅलेंट दाखवायचा फार आगाऊ पण असतो ना, तो त्यांच्यापर्यंत पण पोहोचू दे ना. नाही त्याच्यात तुम्ही विशू आय लव्ह यू असंही म्हणाला आहात. विशू म्हणजे विशाल तुमचा मुलगा. नाही विशाखा म्हटल्यावर विशू असं होऊ शकतं ना. तर तुम्ही हे मलाच म्हणाले असं मी प्रूव्ह करू शकते. अरे हे याला काही अर्थ नाही. प्लीज माझ्या पाया पडावा. आता पाया माझ्या नाही पडायचा.